ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षीभूतम् भवातीतं गगन त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। विषय आजचा अतिशय महत्त्वाचा आहे। रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा आपणाला कुठल्याही प्रकारचं संसारामध्ये यश मिळत नाही, परंतु पैसा भरपूर मिळतो। काहींच्या घरी पैसा भरपूर येतो, परंतु पैसा टिकून राहत नाही। आलं का लक्षात? आणि घरामध्ये पैसे जर टिकून राहत नसतील याचा अर्थ असा आहे की आपण परमार्थिक असून सुद्धा ज्या अर्थी आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्या अर्थी घरामध्ये वास्तुदोष किंवा काही वस्तू ज्या आहेत त्या जिथे असणं आवश्यक आहे तिथे त्या असू शकत नाहीत। आणि परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, की पैसे तर लाखांनी येतात घरामध्ये आणि 2 दिवसात कपाटात एकही पैसा नसतो। अशी बऱ्याच माझ्या भाविक भक्तांची अडचण आहे आणि अशा अनेक कमेंट्स आल्यामुळं हा आजचा जो व्हिडिओ आहे, लेक्चरला चाललोय मी आता, लेक्चरला जात जात हा व्हिडिओ गाडीमध्ये काढतोय। तर पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला बाहेरून लक्ष्मी जेव्हा तुमच्या घरामध्ये येते तेव्हा त्या लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये जो देव्हारा आहे त्या देव्हाऱ्यावरती कुणालाही देण्यापूर्वी, तुम्हाला देणं कितीही असू द्या, लक्षात ठेवा, तुमच्या घरात 100 रुपये येऊ द्या, ती आलेली दररोजची कमाई जी आहे ती कमाई प्रथम आपल्या घरातील जिथे देव्हारा आहे ते देव्हाऱ्यावरती ती लक्ष्मी पूजणं आवश्यक असतं। त्या लक्ष्मीचं स्वागत करणं आवश्यक असतं। आपल्या हातून हे कधीही घडत नाही, लक्षात ठेवा बरं का या गोष्टी। आपण काय करतो, बाहेरच्या बाहेरच आलेला पैसा हा बाहेरच्या बाहेरच देऊन टाकतो। अरे घरी नेऊन तर काय करायचं आहे? अरे लक्षात ठेवा, पूर्वी काही लोकांनी जे संस्कार आपले ठेवलेले आहेत ते संस्काराला काहीतरी त्यांच्याकडं ऋषी महाऋषींनी सांगितलेलं थोडं तरी परंपरेनं आलेलं ज्ञान, की जे कुण्या चांगल्या व्यक्तीच्या मुखातून ते आपणाला मिळतंय त्याच्यावरती आपण टवाळकी करतो आणि एक दिवस असा उजडतो, लक्षात ठेवा, की ज्या वेळेला आपण अन्नासाठी तडफड करतो, एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा विकून खाण्याशिवाय पर्याय नसतो। ही सत्य परिस्थिती सांगतोय। मग ती लक्ष्मी जर तुम्ही आलेल्या लक्ष्मीचं, तुमच्या कष्टाचीच लक्ष्मी असते, ती बिना कष्टाची येते, तिला अलक्ष्मी अवदसा, ध्यानात आलं का असं म्हणतात। परंतु कष्टाची आलेली जी लक्ष्मी आहे किती येऊ द्या, मग ते अगदी 10 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत येऊ द्या, काय तुमच्या लक्षात येईल कितीही श्रीमंत लोक असली, करोडोनी त्यांच्याकडं संपत्ती असते, पण एक महत्वाची गोष्ट आहे, ही करोडोनी असलेली संपत्ती ना त्यांना सुख देऊ शकत नाही ना दुसऱ्यांना सुख देऊ शकत नाही। आणि ही वस्तुस्थिती जर टाळायची असेल
तर लक्षात ठेवा, त्या लक्ष्मीचं आपल्या देव्हाऱ्यावरती पूजन होणं फार महत्त्वाचं असतं. पूजलेली लक्ष्मी जी आहे ती कपाटामध्ये ठेवायची. आता हे कपाट कोणत्या बाजूला असलं पाहिजे आहे घरामध्ये, की जेणेकरून आपली लक्ष्मी टिकली पाहिजे. बऱ्याच वेळेला लक्ष्मी घरामध्ये येते सुद्धा, माप लक्ष्मी येते, पण टिकत नाही. ही लक्ष्मी टिकवण्यासाठी आता समजा माझं तोंड पूर्वेला आहे, ही पूर्व असेल तर पाठीमागची पश्चिम आहे, इकडची दक्षिण आहे आणि या हाताची उत्तर आहे. इकडचा हात हा उत्तरेकडे. नेहमी घरातील कपाट लक्षात ठेवा पश्चिमेला तोंड करून, कपाटाचं तोंड पश्चिमेला झालं पाहिजे, तुमचं तोंड पूर्वेला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची सूचना अशी आहे की हे जे कपाट आहे, आता दक्षिण दिशा ही राक्षसी दानवांची दिशा असते, तर या दिशेकडे सारून तुम्ही कपाट, तुमचं ज्या कपाटामध्ये तुम्ही पैसे ठेवताय ते कपाट तुमचं कुठल्याही खोलीत असू द्या, पण ज्या खोलीमध्ये तुम्ही हे कपाट ठेवताय त्या खोलीमध्ये खोलीची उत्तर बाजूला पश्चिमेकडेच तोंड करून ठेवायचं आहे ते. परंतु पश्चिमेकडे तोंड आणि त्या खोलीमध्ये उत्तरेकडच्या बाजूला सरकवून ही कपाटाची जागा असणं आवश्यक आहे. अशी जर कपाटाची जागा असेल, तुमचं कपाट जर दक्षिणेला पश्चिमेला तोंड करून ठेवा म्हणून सगळे सांगतात, मग पैसे येतात ना घरामध्ये, पर आलेला माल कपाटापर्यंत जातच नाही, बाहेरच्या बाहेरच निघून जातो. ही संपत्ती तुम्हाला टिकावी असं जर वाटत असेल, काहीतरी चांगल्या कार्यासाठी उपयोगी यावं असं वाटत असेल, तर काय करणं आवश्यक आहे ते पहा. कपाटाचं तोंड पश्चिम दिशेला आणि ज्या खोलीमध्ये तुम्ही कपाट ठेवताय त्या खोलीमध्ये उत्तरेकडे सारून ते कपाट असलं पाहिजे आहे, उत्तरेच्या कोपऱ्यामध्ये असलं पाहिजे आहे, की जेणेकरून तुमचं तोंड कपाट उघडल्यानंतर कपाटाचं तोंड पश्चिमेला, पण तुम्ही कपाट उघडायला ज्या वेळेला जाताय त्या वेळेला तुमचं तोंड हे पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे. आणि का हे दोन्हीच्या मध्ये आपण का असावं, कारण आपण सहज बोलून जातो पहा, म्हणल ती पूर्व दिशा किंवा जी काय अडचण येते त्या अडचणीला उत्तर मिळतं. आता हे सांगणं माझं कार्य आहे. जे काय मस्तीखोर थोडक्यामध्ये म्हणजे पैशाचा अतिशय गर्व असलेले लोक, त्यांना या गोष्टी किरकोळ वाटतात आणि जेव्हा ही स्थिती येते त्यांच्यावरती त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की मी काय सांगत होतो ते. परंतु सत्य बोले माझी वाचा, गोरगरिबांनी आवर्जून हे करणं आवश्यक आहे. आपल्या घरात कपाट नसू द्या, खपराचं गाडगं तर असतं ना, डबा तरी असतो ना, याची नेहमी जागा मी सांगितलेल्या प्रमाणे असावी. भगवंतानी दिलेलं ज्ञान भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.